विकास मंत्रालयाची योजना, जनशिक्षण संस्था आणि करिअर टेक्निकल इन्स्टिट्यूटचं जे निहारिका फाउंडेशन आहे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा कोर्स या ठिकाणी सुरू केला. बरोबर. कोर्सचं नाव आहे प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन ऑफ फूड. बरोबर. नाव पाठवलं सगळ्यांचं. काय नाव आहे कोर्सचं? प्रोसेसिंग. काय नाव आहे? असिस्टंट फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग. असिस्टंट फ्रूट अँड व्हेजिटेबल. फ्रूट म्हणजे काय? फळं. आणि व्हेजिटेबल म्हणजे काय? भाज्या. त्याच्या पुढे काय म्हटलंय? प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन. प्रोसेस म्हणजे काय? प्रक्रिया. आणि प्रिझर्वेशन म्हणजे काय? प्रिझर्व करणं म्हणजे काय? साठवणूक. साठवणे म्हणजे कसं? टिकवणे. त्याला मूळ अर्थ त्याचा टिकवणे. प्रिझर्वेशन म्हणजे काय? म्हणजे फळांवरती आणि भाज्यांवरती आपल्याला प्रक्रिया करायची. जसं आपण शेतामध्ये भात लावतो. बरोबर. तर आपल्या हातात काय मिळतं? तांदूळ. तर भात लावण्यापासून ते शेती करणं आणि त्याच्यातून तांदूळ हातात मिळणं ही झाली प्रक्रिया. पण मग तांदळाचं पण आपण काय करतो? पुढे भात करतो. अशी काय प्रक्रिया करायला लागते की भात तयार होतो? पाणी टाकायला लागतं. बरोबर. एक ग्लास तांदूळ असेल तर 2 ग्लास पाणी, थोडंसं मीठ. कुकरमध्ये शिजवतो किंवा पातेल्यामध्ये शिजवतो. कुकरमध्ये असेल तर डायरेक्ट शिट्ट्या झाल्या की आपला भात तयार होतो. आणि पातेल्यात असेल तर पाणी ओततात काही लोक. मग भात तयार होण्यापर्यंत जे काही गोष्टी केल्या त्याला काय म्हणणार आपण? प्रक्रिया. प्रिझर्वेशन. प्रोसेसिंग. किंवा मग तांदळाचं पीठ केलं. कोणी मोदक बनवेल, कोणी भाकरी बनवेल. अजून काय काय बनतं तांदळाच्या पिठाचं? पापड आहे, कुरड्या आहे. अजून तर ही जी गोष्ट तयार होती